जय हिंद मित्रो, आमच्या सोबत आहे गीतांजली चिनप्पा मॅम। मॅम, माझा फर्स्ट प्रश्न, तुमचा बॅकग्राऊंड काय आहे? मायसेल्फ गीतांजली चिनप्पा अँड माझं जे विलेज आहे ते रत्नागिरी खेड आहे, तिसंगी गाव आहे। अँड लहानपणापासून आम्ही मुंबईत राहतो भायखळ्यामध्ये, पण नेहमी सुट्टी असो की आमच्या गावाचा जत्रा असो, देवळाचा सण असो, तर आमच्यासाठी म्हणजे खूप मोठा असतो की आम्ही गावी जाऊ आणि त्याला साजरा करू। मॅम, पत्नी म्हणून नव्हे तर उमेदवार म्हणून मोजेस चिनप्पा यांचा राजकीय प्रवास तुम्ही कसा पाहता? तर आता जसं तुम्हाला माहिती आहे की नगरसेवकांचे इलेक्शन्स आता आहे आणि मोजेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून पण उभे आहे। तर मोजेस म्हणजे नेहमी समाजसेवा म्हणजे ह्यांचा हे कर्तव्य नाही, पण त्यांचा स्वभाव आहे आणि ते नेहमी लोकांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात। रात्रीला कधी मोजेस चिनप्पा यांना फोन आलो म्हणजे तुम्ही समजून घ्या 2 वाजता, तर मोजेस चिनप्पा काय करतो? रात्री कितींदा घरी आम्ही असतो आणि म्हणजे आम्हाला फोन येतात आणि फक्त आमच्या वॉर्ड क्रमांकातून नाही, पण एंटायर मीरा भाईंदर, उत्तनगाव, कधी आम्हाला घोडबंदर गावातून पण फोन येतो। तर मोजेस असं कधी नाही सांगत की उद्या बघू, ते त्यावेळीच कितींदा त्यांना मदत करायला जातात आणि आपल्या शक्तीप्रमाणे त्यांची मदत ते करतात। तो आय हॅव ऑलवेज, मी खूप वेळा हे त्यांचा बघितलं आहे। मॅम, निवडणुकीच्या काळात कुटुंबाच्या भूमिका खूप महत्त्वाची आहे, तर तुमच्या या संपूर्ण प्रवासात मोजेस चिनप्पा यांचा पाठिंबा कशा देत आहे? आमचा सपोर्ट नेहमी मोजेसला आहे, कारण की हे चांगले काम आहे। म्हणजे हे काही म्हणजे समाजाची सेवा करणं आणि मोजेस सारखा म्हणजे माणूस म्हणजे ते खूप साधे आहे, प्रामाणिक आहे, संवेदनशील आहे आणि आमच्या प्रभागाला अशा माणूसची जरूरत आहे विकासासाठी। तर ॲज अ फॅमिली डेफिनेटली आम्ही त्यांना सपोर्ट करतात अँड सपोर्ट करत राहणार। मॅम, जर मोजेस चिनप्पा निवडून आले तर प्रभाग क्रमांक 13चा काय प्रोग्रेस होणार? मोजेस चिनप्पा निवडून येणार तर नक्कीच आपला प्रभागाचा विकास होणार, ते आणि सुरक्षित होणार, स्वच्छ होणार आणि माणुसकी भरलेला बनेल। मॅम, 15 जानेवारीला मतदान आहे, जनताला तुमचा काय संदेश आहे? मी सर्वांना नम्र विनंती करते की मोजेस चिनप्पाला मत देऊन विजयी करा आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी तुम्ही पण भागी व्हा। धन्यवाद।